साहेब तुम्हाला देतो. ताई बोला, तुम्ही ताई बोला. देतो. अध्यक्ष महोदय, सन 2024 आणि 25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. या संकल्पामध्ये शासनाने युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली आहे आणि ही युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा करत असताना 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि 10,000 लोकांना 10,000 रुपये त्यांना स्टायपंड देणार आहे अशी या ठिकाणी घोषणा केली आहे. परंतु या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की आपण हा ज्या युवकांना आपण या ठिकाणी रोजगार देणार आहे, प्रशिक्षण देणार आहे, तर प्रशिक्षण कुठल्या याच्यामधून देणार आहे, त्यांना त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याचा GR काढावा आणि तो स्पष्ट असावा. कारण जेपर्यंत युवकांची या ठिकाणी असणारे शिक्षण घेतलेले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अनेक याच्यामध्ये झालेले आहेत, परंतु त्यांना कोणतं प्रशिक्षण आपण देणार आहे याचा GR जर त्या जिल्ह्यापुरता त्या विभागापुरता काढला तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांना ते स्टायपंड मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण कौशल्यावर आधारित प्रशिक्षण सुद्धा मिळेल आणि त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी हा 10,000चा स्टायपंड होईल. म्हणून या ठिकाणी शासनाने निश्चितच या ठिकाणी GR स्पष्ट काढावा अशी या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबतच तंत्र शिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स ही आपण स्थापन करणार आहे की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नोकरीच्या उपलब्धी होणार आहे. परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की अमरावती या ठिकाणी बेरोजगारांची संख्या खूप आहे. अमरावती विभाग हा मागासलेला आहे. आत्महत्याग्रस्त हा जिल्हा आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला शासनाला सांगू इच्छिते की आमच्या अमरावती विभागामध्ये 20 ते 25 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि इतर संस्था. हजारो मुलं या ठिकाणी शिक्षण घेऊन निघतात पण त्यांना नोकरी मिळत नाही. मग नोकरी मिळण्यासाठी कुठे जातात तर मुंबई असेल, नागपूर असेल, दिल्ली असेल किंवा त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी जातात. आणि या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की आता आमचं अमरावती शहर म्हणा किंवा विभागात ज्येष्ठ नागरिकांचं शहर होते की काय अशी या ठिकाणी भीती निर्माण झाली आहे. म्हणून मला या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं आहे की या ठिकाणी असणारा आपण कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होमची या ठिकाणी चालू झालं होतं. IT कंपन्यातले मुलं आपल्या घरीमध्ये जाऊन काम करत होते आणि त्या ठिकाणी नोकरी करत होत्या. म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की अमरावती माझ्या मतदारसंघामध्ये अमरावती शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची 100 एकरच्या वर जागा आहे आणि त्या जागेमध्ये जर आपण वर्क फ्रॉम टाउन, कारण शेवटी कसं आहे की ज्या विभागातले मुलं त्या विभागाचं काम करू शकले, कारण त्या ठिकाणी वर्क फॉर टाउनची कल्पना याच्यासाठी आहे की वर्क फॉर टाउन जर त्या ठिकाणी केलं, बिल्डिंग शासनाने बांधून दिली तर त्या ठिकाणी आमच्या अमरावती विभागामध्ये IT कंपनी येतील. IT कंपनीच्या माध्यमातून आमच्या इथले जे मुलं सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळेल आणि त्या पैसा कंपनीतून मिळेल, तो शहरामध्ये राहील. म्हणजे शहराचा कॅपिटल सुद्धा वाढेल आणि मागासवर्गीय सुद्धा दूर होईल. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सन्माननीय दादा समोर असते तर त्यांनी मला या ठिकाणी उत्तर दिलं असं. या ठिकाणी मी दादांना सुद्धा या ठिकाणी आपण मंत्री महोदय आहे त्या ठिकाणी आपण लिहावं आणि या संदर्भात लवकरात लवकर मीटिंग घेऊन हा जर निर्णय घेतला तर आमच्या अमरावती शहराला जे युवांच्या संदर्भात आपण निर्णय घेतला आहे तर त्या निमित्त या ठिकाणी आमच्या अमरावतीला न्याय मिळेल असं मला या ठिकाणी. आणि त्याला 100 ते 150 कोटी लागणार आहे. 150-200 कोटी काही शासनाला मोठी नाही आहे, त्यातून त्या शासनाला त्याचं उत्पन्न सुद्धा मिळू शकते. म्हणून या ठिकाणी शासनाने हे सुद्धा करावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करते. त्यासोबतच अमरावती शहरामध्ये टेक्स्टाईल पार्क मंजूर झाला. त्याच्यामध्ये अमरावतीमध्ये रेमंड सारखी कंपनी गेल्या 3-4 वर्षापासून काम करते. जागा त्यांना मिळाली आहे परंतु त्या ठिकाणी असणारे युनिट चालू करू नाही. ते 3 युनिटमध्ये या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये काम करणार होते परंतु आज या ठिकाणी फक्त 1 शिफ्टमध्येच काम करते. म्हणजे जागा उपलब्ध आहे, रेमंड कंपनीचं काम चालू आहे पण 3 शिफ्टमध्ये व्हायला पाहिजे ते 1 शिफ्टमध्ये होते. त्याच्यामुळे रोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही आहे. म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की ही रेमंड जी कंपनी आहे ती काम करते, ती 3 शिफ्टमध्ये करणार होती, ते 1 शिफ्टमध्ये का करते, त्यांच्या काही अडचणी असेल का? कारण त्या ठिकाणी असणाऱ्या त्या अडचणी आपण शासनाने दूर केल्या तरच ती कंपनी व्यवस्थित चालेल. म्हणून त्या ठिकाणी शासनाला विनंती आहे की या रेमंड कंपनीचे काही जे अधिकारी आहेत त्यांना बोलवून शासनाने आपल्या दालनामध्ये मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्या दालनामध्ये बोलून त्यांच्या अडचणी दूर करून जर आपण सोडवल्या तर निश्चितच अमरावतीला या ठिकाणी रेमंड कंपनीच्या माध्यमातून ह्या 3 शिफ्टमध्ये जर ही चालू झाली तर रोजगार निर्मिती होईल या ठिकाणी असं वाटते. त्यासोबतच आज आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क अमरावतीमध्ये आपल्या
महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी दिला. तो एक अमरावतीला दिला आहे आणि तो अमरावतीला मंजूर झाला आहे. आणि त्या संदर्भात सांगत असताना त्या ठिकाणी सांगत असताना फक्त तो मंजूर झाला, जागा सुद्धा शासनाने घेतलेली आहे, पण त्याच्या पुढे प्रक्रिया झाली नाही आहे. कारण या ठिकाणी अमरावतीला या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क म्हणून अनेक वर्षापासून मंजूर आहे, परंतु त्या ठिकाणी काम चालू होत नाही. जागा घेतली जाते पण जागेच्या माध्यमातून तिकडे काम चालू होत नाही आणि पार्क त्या ठिकाणी असणाऱ्या कंपन्या येत नाही. आणि या ठिकाणी सन्माननीय दादा आपण हाऊसमध्ये आले आहेत म्हणून दादांना सुद्धा मला या ठिकाणी विनंती करायची आहे की ज्या ठिकाणी आमचा केंद्र शासनाचा मेगा टेक्स्टाईल पार्क असेल किंवा आमचा रेमंड कंपनीची जे काही काम चालू आहे त्याच्या संदर्भात आपल्या दालनामध्ये मीटिंग बोलवून या संदर्भात आपण त्या ठिकाणी काम चालू करावं आणि ताई घ्या संपवा. मीटिंग चालू करावी. आपल्या दालनामध्ये मीटिंग बोलून आमच्या अमरावती शहरामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी मिळेल. हजारो लोकांना या ठिकाणी या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी मेगा टेक्स्टाईल सारखा पार्कची जागा आपण घेतलेली आहे. त्या ठिकाणी कंपनीवाले येऊन त्या ठिकाणी रोजगार कंपनी कशी चालू होईल, रोजगार कसा निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करावा असं या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा सध्या दादा आपण नव्हते, मी या ठिकाणी सांगितलं इंजिनिअरिंग कॉलेजची 100 एकर जागा आहे, त्याच्यामुळे वर्क फ्रॉम टाउनची आपण निर्मिती 150-200 कोटी लागणार आहे. 150-200 कोटी शासनाने घेऊन त्या ठिकाणी हे दादा आले, मला दादांना सांगू द्या. आपण 150-200 कोटी होम वर्क फ्रॉम टाउन जर आपण त्या ठिकाणी तयार करून दिलं तर शासनाला सुद्धा त्या ठिकाणी निधी मिळेल आणि आमच्या इथल्या जे इंजिनियर डॉक्टर हे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी निधी मिळेल, काम मिळेल. म्हणून आपण याचं सुद्धा घोषणा करावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अमरावती शहरामध्ये मतदारसंघामध्ये संजय गांधी निराधार योजना असे श्रावणबाळ सारख्या योजना आपण 1000चे 1500 रुपये केली. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छिते की या ठिकाणी असणाऱ्या माझ्या मतदारसंघामध्ये 500 ते 600 केसेस पेंडिंग आहे. त्या ठिकाणी तहसीलदार आहे, बदली झाली. त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 3च मुद्दे आहेत, जास्त बोलणार नाही. अध्यक्ष महोदय 3 मिनिटं फक्त. तर त्या ठिकाणी दादा मला या ठिकाणी विनंती करायची आहे की जिल्हाधिकाऱ्यांना आपण फोन करून ह्या ज्या माझ्या पेंडिंग केसेस आहेत त्या आपण लवकरात लवकर काढून द्याव्या. वृद्ध कलाकारांच्या सुद्धा त्या ठिकाणी 500 ते 600 केसेस पेंडिंग आहे, त्या सुद्धा आपण 2 वर्षापासून पेंडिंग आहे. वृद्ध कलाकारांना सुद्धा या ठिकाणी त्या पैसे मिळत नाही, म्हणून त्या सुद्धा लवकरात कलेक्टरांना आपण या ठिकाणी आदेश द्यावे आणि लवकरात लवकर केसेस काढून देण्यात यावे अशी विनंती करते. माझी लाडकी बहीण ही जी योजना आपण त्याबद्दल शासनाची मी मनापासून अभिनंदन करते. पण 1500च्या ऐवजी आपण 5000 दिले असते तर आमच्या महिला भगिनी शिकलेल्या आहेत तर त्यांना सुद्धा आपण मिळेल अशी या ठिकाणी सन्माननीय सदस्य सुनीलजी भुसारा शिक्षण आपण त्या ठिकाणी 8 लाखापर्यंतचा वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलींना शिक्षण दिलं आहे. त्या ठिकाणी मी आपल्यासाठी यांचं 8 लाखापर्यंत. भुसारा साहेब धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा बोला. 1 मिनिट, एकच मुद्दा राहिलाय. ताई डबल रिपीट व्हायला लागले, साहेब आले म्हणून थांबली. हो रिपीट व्हायला लागले डबल. त्या मुलींना मोफत शिक्षणाचा जो 8 लाखापर्यंतची वार्षिक उत्पन्नाची अट दिली आहे त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की त्या ठिकाणी कुठलाही याच्याने ज्याचा 8 लाखाचं उत्पन्न त्यातल्या त्या कुटुंबातल्या मुलींना आपण शिक्षण मोफत द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ही 1.5 लाखाची होती, आमच्याकडे यायचं होतं 1.5 लाखात काहीच होत नाही, पण आपण या ठिकाणी 5 लाख रुपये मंजूर केले. त्याबद्दल मी या ठिकाणी शासनाचे मनापासून अभिनंदन करते. आणि जी मी या मागण्या मागितल्या त्या निश्चितच दादा पूर्ण करतील अशी या ठिकाणी अपेक्षा करून थांबते. भुसारा साहेब